लाडकी बहिणी योजना ई-के-वाय-सी करून घ्या. 18 नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत. महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहिणी योजना ही आज अनेक कुटुंबांसाठी आधार बनली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्चाला हातभार लागतो आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. मात्र, या योजनेचा लाभ सातत्याने मिळवण्यासाठी ई-के-वाय-सी करणे अत्यावश्यक आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या लाभार्थिनींचे ई-के-वाय-सी अजून झालेले नाही, त्यांनी ते 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे. ई-के-वाय-सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमची ओळख व आधार क्रमांक पडताळणे. ही प्रक्रिया सोपी असून लाभार्थींनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक घेऊन जवळच्या महसूल कार्यालयात, ग्रामपंचायतीत किंवा ठरवलेल्या केंद्रावर जाऊन ई-के-वाय-सी करून घेऊ शकतात. काही ठिकाणी ऑनलाईन ई-के-वाय-सी सुविधा देखील उपलब्ध आहे. ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यास लाभार्थी महिलांना पुढील हप्त्यांचा लाभ थांबू शकतो. त्यामुळे प्रत्येक लाडकी बहिणीने ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणे अतिशय गरजेचे आहे. शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की 18 नोव्हेंबर 2025 नंतर ई-के-वाय-सी न केलेल्या लाभार्थींची नावे पुढील हप्ता यादीतून वगळली जाऊ शकतात. लाडकी बहिणी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणे आणि त्यांच्या हातात थेट आर्थिक मदत पोहोचवणे. या माध्यमातून महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा मिळते. अनेक जिल्ह्यांमध्ये ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात असून हजारो महिलांनी याचा लाभ घेतला आहे. शासनाचे अधिकारी व स्थानिक प्रतिनिधी यांनी गावागावात जाऊन जनजागृती सुरू केली आहे. अनेक ठिकाणी ई-के-वाय-सी कॅम्प्स आयोजित करण्यात आले आहेत, जेणेकरून ग्रामीण भागातील बहिणींना ही प्रक्रिया सुलभ होईल. त्यामुळे कोणतीही बहिणी या संधीपासून वंचित राहू नये म्हणून सर्वांनी तत्काळ ई-के-वाय-सी करून घ्यावी. म्हणूनच सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात येत आहे की ई-के-वाय-सी करा आणि योजनेचा लाभ सुरू ठेवा. ही तुमच्या हक्काची योजना आहे आणि शासन तुमच्या हातात थेट मदतीचा हात देत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच तुमचे ई-के-वाय-सी पूर्ण करा. लक्षात ठेवा, अंतिम तारीख नोव्हेंबर 18 आहे. वेळेवर प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि लाडकी बहिणी योजनेचा लाभ निर्धास्तपणे मिळवत राहा.